500 वर्षांपूर्वी इटलीचे फेमस लिओनार्दो दा विंचीने एक अशी पेंटिंग बनवली जी आजही एक मिस्ट्री आहे, मोनालिसा. असं काय रहस्य आहे या पेंटिंगमध्ये, जे रहस्य या पेंटिंगला जगातील सगळ्यात रहस्यमयी आणि फेमस पेंटिंग बनवते? नंबर 1. लिओनार्दो दा विंचीने मोनालिसा पेंटिंगला 1503मध्ये बनवायला सुरुवात केली आणि ती पेंटिंग 1517पर्यंत बनवणं चालू होतं. त्यांना सगळ्यात जास्त वेळ मोनालिसाचे ओठ बनवायला लागला होता. फक्त ओठ बनवायला दा विंचीने 12 वर्षे लावली होती. नंबर 2. मोनालिसाच्या बाबतीतील सगळ्यात खास गोष्ट म्हणजे, जी सगळ्यांना विचार करायला भाग पाडते, ती म्हणजे मोनालिसाची रहस्यमय स्माईल, जी प्रत्येक अँगलने बदलत जाते. पहिल्यांदा हा फोटो हसताना दिसतो, नंतर ही स्माईल फिकी पडते आणि अचानक गायब होते. एका रिसर्चमधून हे माहीत झालं की जिला या पेंटिंगमध्ये दा विंचीने बनवले आहे, तिच्यामध्ये काही राज लपवलेले आहेत. यामुळे मोनालिसाची स्माईल एवढी रहस्यमय आहे. नंबर 3. ही गोष्ट खरी आहे की मोनालिसा ही एक खूप सुंदर पेंटिंग आहे आणि सुरुवातीपासूनच ही पेंटिंग खास होती. पण ही पेंटिंग तेव्हा फेमस झाली जेव्हा ती पॅरिसच्या म्युझियममधून चोरीला गेली. नंबर 4. काही वर्षांपूर्वी एका डॉक्टरने हे सांगून सगळ्यांना आश्चर्यचकित केलं की मोनालिसाच्या स्माईलचं रहस्य म्हणजे तिचे वरचे 2 दात तुटलेले असणं आणि याच कारणाने वरचा होठ आत दाबला गेलेला आहे. सन 2000मध्ये सायंटिस्ट डॉक्टर मार्गेटने सांगितलं की मोनालिसाची स्माईल ही बदलत नाही, तर माणसाचा माइंडसेट बदलतो. म्हणजे हा सगळा विचारांचा खेळ आहे. जसा विचार करून आपण मोनालिसाची पेंटिंग बघतो, तसेच आपल्याला ती पेंटिंग दिसेल. नंबर 5. मोनालिसाची एक जुडवा पेंटिंगसुद्धा अस्तित्वात आहे, जी हुबेहूब नार्दो दा विंचीच्या मोनालिसा पेंटिंगसारखीच दिसते. म्हटलं जातं की त्या काळात या दुसऱ्या पेंटिंगला दा विंचीचे स्टुडंट फ्रान्सिस्को मेल्झीने बनवले होते. ही दुसरी पेंटिंग स्पेनच्या परादो म्युझियममध्ये ठेवली आहे. नंबर 6. लिओनार्दो दा विंची एक लेखकसुद्धा होते, पण तरीही त्यांनी त्यांच्या सगळ्यात आवडती पेंटिंग मोनालिसाबद्दल कुठेच काही लिहून ठेवलेलं नाही आहे. नंबर 7. दुनियाच्या सगळ्यात खास पेंटिंगला दुनियाच्या सगळ्यात मोठ्या म्युझियममधून चोरलं जाणं, ही घटना खूप आश्चर्यकारक होती. पण त्यापेक्षा आश्चर्य म्हणजे या चोरीचा संशय एक महान पेंटर पाब्लो पिकासो यांच्यावर घेतला, पण इन्व्हेस्टिगेशननंतर हा आरोप हटवला गेला. नंबर 8. लिओनार्दोने मोनालिसाची पेंटिंग बनवताना 30पेक्षाही जास्त लेअरचा वापर केला होता. त्यामध्ये काही लेअर आपल्या केसांपेक्षाही बारीक होते. नंबर 9. आत्तापर्यंत हे गुपितच आहे की मोनालिसा कोण होती. दा विंचीने कोणाची पेंटिंग बनवली होती? खूप जणांचं हे मानणं आहे की हा फोटो लिसा गिरार्दिनीचा आहे, जी एक इटालियन महिला होती. पण एका थेअरीनुसार हे सुद्धा म्हटलं जातं की मोनालिसा ही दा विंचीची स्वतःची पेंटिंग होती. म्हणजेच त्यांनी स्वतःलाच या पेंटिंगमध्ये एका स्त्री रूपामध्ये पेंट केलं होतं. नंबर 10. मोनालिसा जगातील मोस्ट व्हॅल्युएबल पेंटिंग आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार मोनालिसा हिस्ट्रीची हायेस्ट किमतीची पेंटिंग आहे. 1962मध्ये याची किंमत $100 मिलियन पुढे होती. 2019मध्ये ही पेंटिंग $700 मिलियन आसपास होती. पण फ्रेंच लॉनुसार या पेंटिंगची खरेदी विक्री होऊ शकत नाही. नंबर 11. जेव्हा तुम्ही या पेंटिंगला लक्ष देऊन बघाल, तेव्हा तुम्हाला दिसेल की मोनालिसाची आयब्रोज आणि आयलॅशेस दिसत नाहीत. आता असा प्रश्न पडतो की दा विंचीने मोनालिसाच्या पापण्या आणि भुवया का नाही बनवल्या? 2017मध्ये एका फ्रेंच इन्व्हेंटरने हाय रिझोल्युशन स्कॅन करून हा शोध घेतला. त्यातून लक्षात आलं की दा विंचीने मोनालिसाचे आयब्रोज आणि आयलॅशेस बनवले होते, पण ते टाईमनुसार हळूहळू पुसले गेले. पॅरिसमधील लोअर म्युझियम हे जगातील सर्वात मोठे आर्ट म्युझियम आहे. यामध्ये 35,000 हिस्टॉरिकल ऑब्जेक्ट्स ठेवले गेले आहेत. पण जादातर लोक फक्त मोनालिसाच्या पेंटिंगला बघण्यासाठीच इथे येतात.